तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, झिप फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला सुद्धा फॉलो करून घ्या भावांनो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे, कारण आपण फोटो एडिटरची प्रोजेक्टची फाईल दिलेली आहे. आणि भावांनो, झिप फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही दिलेला, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भावांनो, प्रोजेक्टची फाईल कशी ओपन करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचा आहे. बघू शकता, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथं न्यूवर टॅप करायचं आहे. न्यूवर टॅप केल्यानंतर बघू शकता, तुम्हाला ही साईज अशीच टाकून घ्यायची आहे 2000 आणि हाईट तिथं 2500 करायची आहे. केल्यानंतर इथं ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता असं व्हाईट पेज आपल्या समोर ओपन होऊन येईल. आणि आल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं 3 डॉट दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करा. भावांनो, इथून व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण इथं महत्त्वाचं आहे. प्रोजेक्टची फाईल कशी ओपन करायची ते सांगणार आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर इथं टेक्स्ट आणि इमेजवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला आणखीन इथं लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं खाली बघू शकता तुम्ही 3 डॉट दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, बघू शकता तुम्ही लोड लेअरचं ऑप्शन दिसत आहे आपल्याला, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. तुम्ही झिप फाईल जिथं डाउनलोड केली असेल तर तिथं तुम्हाला घेऊन जाईल. आणि मी तुम्हाला दाखवून देतो आपल्या प्रोजेक्टची फाईल कशी आहे. तर बघू शकता भावांनो, अशी काय आपली प्रोजेक्टची फाईल असणार आहे. बर्थडे कमिंग सून बॅनर एडिटिंग. आणि भावांनो, इथे MB बघू शकता तुम्ही 4.1 MB आहे. अशा प्रकारे आल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, इथं आपली फाईल लोड होऊन ओपन होईल. तर ओपन आपली फाईल झालेली आहे. आणि झाल्यानंतर इथं ओके करा. ओके केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं 4 बॉक्स दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता अशी काय आपली प्रोजेक्टची फाईल असणार आहे. आणि फुल भावांनो HD मध्ये झालेली आहे. बघू शकता आपण काय काय ॲड केलेलं आहे ते मी तुम्हाला एक एक गोष्टी सांगून देतो. तर तुम्ही सुद्धा भावांनो फोटो एडिटरमध्ये यूज करू शकता, काय अवघड नाही फोटो एडिटर यूज करणं. तर बघू शकता अशी आपण एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे. आणि त्याला इफेक्ट आपण बघू शकता, मी तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन दाखवतो. इफेक्ट आपण झूम ब्लर वापरलेला आहे आणि त्याची अमाऊंट फुल ठेवलेली आहे. बघू शकता असं बॅकग्राऊंड होतं पहिलं सिम्पल, तर आपण फुल करून त्याला इफेक्ट दिलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण अशी एक फोटो लावलेली आहे PNG, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, आणखीन इथं आपण PNG लावलेले आहेत. बघू शकता इथं आपण अशा 2 PNG लावलेले आहेत अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा PNG लावलेला आहे. त्यांचा बड्डे आहे, तर आपण कमिंग सूनला इथं बॅनर केलेला आहे, बघू शकता तुम्ही असं लावलेलं आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक शाडाउन इफेक्ट लावलेला आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्यावर आपण असा एक इथं टेक्स्ट लावलेला आहे, बघू शकता तुम्ही आपण शाडाउन केलेला आहे. आणि त्यानंतर इथं आपण आणि त्यानंतर आता इथं टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट टाकलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपले लोगो आलेले आहेत, बघू शकता तुम्ही एक लोगो आहे. आणि भावांनो, एक लोगो आहे. अशा प्रकारे आपली डिझाईन झालेली आहे. आणि भावांनो, ह्या फोटोला जर तुम्हाला आली नसली असेल तर मी ते सुद्धा सांगतो. तर बघू शकता ह्या फोटोला पहिलं सिलेक्ट करा. केल्यानंतर इथं
इफेक्टमध्ये जाऊन इथं ब्लेंड मोड दिसेल तुम्हाला, त्यावर एकदा टॅप केलं तर तुम्ही बघू शकता लिमिस्टर इफेक्ट आहे. पहिलं नॉर्मल फोटो असा होता आणि लिमिस्टर इफेक्ट मारल्यानंतर भावना असा होतो. तुम्हाला इथं राईट ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा.